वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. इथले तारे वारे सारे, इथले तारे वारे सारे, म्हणती वारंवार, म्हणती वारंवार, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. तुझीच धरणी, तुझेच अंबर, तुझीच धरणी, तुझेच अंबर, तुझीच सरिता अथांग सागर, तुझीच सरिता अथांग सागर. खळखळत्या लाटातून चाले, खळखळत्या लाटातून चाले, तुझाच नामोच्चार, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. तव शब्दाने सांज उतरते, सांज उतरते, तव शब्दाने सांज उतरते, रात्र निसटते, पहाटे येते, रात्र निसटते, पहाटे येते. रोज नव्या किरणातून. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. इर्मयाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचने. इर्मयाचा ग्रंथ 9:1-7. आहा, माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते. म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. मला वनात वाटसरूंसारखे बिऱ्हाड असते तर किती बरे होते. म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो. कारण ते सर्व व्यभिचारी बेईमान्यांचा जमाव आहेत. खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात. ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे. ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात. मला ते ओळखत नाहीत असे परमेश्वर म्हणतो. आपापल्या शेजाऱ्याविषयी सावध असा. कोणाही बंधूचा विश्वास धरू नका, कारण प्रत्येक बंधू खास ठकवतो. प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो. जो तो आपल्या शेजाऱ्याला फसवतो. ते सत्य म्हणून बोलत नाहीत. त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे. ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात. कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे. कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत असे परमेश्वर म्हणतो. यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी त्यांना गाळून पारखीन. माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या सकाळच्या समय सलाम. आणि परमेश्वराचं वचन आज आपण बघत आहोत. इर्मिया त्याचा 9 अध्याय आणि 1 ते 7 वचन. आम्ही या ठिकाणी पाहतो की परमेश्वर आणि इर्मिया ह्या दोघांमधला संबंध. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराची ओढ इस्रायलांकडे आहे, परंतु इस्रायलाची ओढ
त्याच्या लोकांची ओढ दुसरीकडे वळली आहे. या ठिकाणी पहिल्याच वचनामध्ये तो म्हणतो की माझे अश्रू डोळे भरून वाहत आहे, झरा बनलेला आहे. आणि या झऱ्याचं कारण हे की त्याचे लोक. प्रियानो, अश्रू तेव्हाच निघतात जेव्हा स्वतःमध्ये काहीतरी कमी असते किंवा दुःख होते तेव्हा. आणि दुसरी गोष्ट, आमचे अश्रू तेव्हा निघतात जेव्हा आमचे आप्तजन, आमचे नातेवाईक, आमचं जवळचं, आमचे लोक जेव्हा आमच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये घडतं आणि मग त्यांचा शोक, त्यांचं दुःख बघून आमच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि इर्म्याची कंडिशन, इर्म्याची परिस्थिती तशी झालेली आहे. ते लोक आपल्या दुष्कर्मामुळे परमेश्वराला ओळखण्यास ते नकार देत आहे आणि आपलं मन जे आहे ते परमेश्वराऐवजी इतर गोष्टीमध्ये ते लावत आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये इतर गोष्टीचा धुमाकूळ माचलेला आहे आणि ते खोटे बोलण्यास आपली जीभ धनुष्यप्रमाणे वाकवित आहेत. आणि इतकंच नाही तर देवापासून दूर आणि सत्यापासून दूर त्यांचं जीवन होत चाललेलं आहे. ते विश्वास धरण्यात ते असमर्थ होत चाललेले आहे आणि ठकविण्यामध्ये ते माहीर होत चाललेले आहे. फसविणे त्यांचं कारण होत चाललेलं आहे आणि चहाड्या करण्यामध्ये ते मग्न आहेत. यानी या कपटामुळे आणि या परिस्थितीमुळे ते परमेश्वराजवळ येण्याऐवजी परमेश्वरापासून दूर जात आहे. प्रियानो, काय आज आमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत का? आज आम्ही जर परमेश्वराजवळ आहो असे म्हणतो, परंतु परमेश्वरापासून लांब आहो, कारण का आमचं अंतःकरण जर कपटाने भरलेलं आहे, जर आमच्या मुखातून चहाड्या आणि आमच्या जीवनामधून लोकांना फसविणारे विचार येतात, तर आम्ही देवापासून फार लांब आहो. आत्मपरीक्षण करायची गरज आम्हाला आहे. आमचं अंतःकरण, आमचा स्वभाव, आमचं देह परमेश्वराजवळ आहे का आणि परमेश्वराच्या संगतीमध्ये आहे का? जर नसेल तर आम्हाला सावध व्हायची गरज आहे. प्रियानो, काय आज आपण प्रभूला म्हणूया का, माझ्या अंतःकरणाचा अवलोकन कर, माझ्या अंतःकरणाला पारख, मी तुझ्या जवळ आहे की लांब आहे? प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही येशूच्या नावात तुझ्या शरणाजवळ येतो, प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा. आज इर्म्याने प्रभूजी इस्रायल लोकांची दशा दाखवली. आज आमच्या अंतःकरणामध्ये पण ख्रिस्ता तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वर बाप्पा तुझ्या कार्याविरुद्ध आमची जीवनातली संगत तुझ जवळ आहे नाही आहे हे तू आम्हाला दाखव प्रभू. आणि परमेश्वर बाप्पा आम्हाला सरळ कर, आमचं अंतःकरण शुद्ध कर आणि पवित्रतेमध्ये वाढव, जेणेकरून आम्ही तुझ्या जवळ आणि तुझ्या सानिध्यामध्ये वाढू. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन. तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार. इथले तारे वारे सारे, इथले तारे वारे सारे. म्हणती वारंवार, म्हणती वारंवार. तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय जयकार ख्रिस्ता, तुझाच जय त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.